ते ह्या एका गोष्टीमुळे, फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांमुळे. किती छान. आणि मला ही गोष्ट सांगायला आवडेल की दुर्ग संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या संस्थांमध्ये मी एकमेव अशी मुलगी आहे जी संस्थापक अध्यक्ष आहे एका संस्थेची. आम्हाला अभिमान आहे. चला काय करूया आता ह्याच्यात? आता आपण ह्याच्यात जिरी मोहरीची फोडणी देऊया. घ्या. मोहरी घातली, आता जिरे. आता आपण लसूण घालूयात. घाला घाला. लसूण तर पाहिजेच ना. हो. जरा असा आणि त्यामध्ये कांदा कांदा टाकूयात. मस्त. आता हे परतून घ्यायचं ना. हो. मिरची आत्ताच घालायची आहे का? नाही, आधी आपण लालसर कांदा परतून घेऊयात आणि मग मिरची. बरं. एक मला विचारायचंय, एक उत्सुकता म्हणून. हा. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधली माणसं एकमेकांना भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतात? जय शिवराय जय म्हणतात शिवराय. का जय भवानी जय शिवाजी म्हणतात? जय शिवराय. जसं की फोन आल्यानंतर सुद्धा सगळ्यात पहिलं त्यांचं वाक्य असतं जय जय शिवराय. शिवराय. अरे वा. मग हे करतानाच काही ठराविक हातवार आहे? नमस्कार म्हणजे कसं करतात? नाही, असं काही नाही, पण हँडशेक फार कोणी करत नाही, नमस्कारच करतात की जय शिवराय. जय आणि शिवराय. ह्याच्यात सगळ्यात चांगला मुद्दा असा आहे की ज्यावेळी पण गडावरती एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, समोरून एखाद्या मुलीला त्यांनी जय शिवराय केलं की आपसूक त्याच्या तोंडातनं ताई हा शब्द निघतो की जय अरे, शिवराय ताई. किती छान. वा वा वा. कांदा तांबूस तपकिरी झालेला आहे. पुढे काय? आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूयात. घाला. बाजूला घेऊयात. हो, बाजूला घ्यायचं का? तेल लागेल आपल्याला. तेल लागेल थोडं. ठीक आहे आता ना. मिरची आपण परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात. वा वा. घाला हळद. लाल तिखट. थोडस लाल तिखट टाकूयात आपण. झणझणीत होतं की हो. मस्त. कांद्यासह मिक्स करू का? हो. आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कुड्याची फुलं टाकणार आहोत. वा. जी आपण मगाशी उकळून घेतली ती. आणि त्यातलं पाणी आपण काढून घेतलं. काढून घे. बरोबर. कुड्याच्या फुलांची भाजी खायची कशा बरोबर? ही भाजी आपण चपाती सोबतही खाऊ शकतो, भाकरी सोबतही खाऊ शकतो. चला काय करूया आता ह्याच्यात? खोबरं घालूया. घालूयात. क्या बात है. हिला फक्त भाजी समजू नका. रायगडाच्या पायथ्याशी जी माती आहे त्या मातीतला हा पदार्थ आहे कुडाच्या फुलांची भाजी. या मातीमध्ये काय आहे हे कुठल्याच मराठी माणसाला मी वेगळं सांगायला नको. फूल जरी नाजूक असलं तरी संवर्धन करणारी माती ही फार पक्की आहे, तगडी आहे, संस्कारांची आहे. त्याच्यामुळे याच्यात फक्त चव नाहीये, याच्यामध्ये एक विचार आहे आणि एक परंपरा आहे. बरोबर ना? नक्कीच. वा वा वा. फारच सुरेख. आता आपण याच्यात मीठ घालूया. आपण थोडंसं बेतानी घालू, कारण मग अशी हो, फुलं उकळून फुलं घेताना आपण उकळून वापरलं होतं. मीठ घालू आणि परत एकदा खोबरं घालून जरा छान मिक्स करून घेऊ. बरोबर ना? हो. मस्त. अप्रतिम.